हडपसरचे भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यानंतर हत्या करण्यात आली आहे। काल ही सगळी घटना घडली आणि या घटनेला 30 तासांपेक्षा जास्त काळ झाला तरी अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही आहे। या हत्येच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे या दोन संशयितांना ताब्यात घेतलंय। गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये त्यांची चौकशी सुरू आहे आणि या दोघांना वाघोली परिसरामधून ताब्यात घेण्यात आलंय। हत्येच्या तपासासाठी एकूण 16 पथकं तयार करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। मंदार, या सगळ्या घटनेचा तपास आता कुठपर्यंत आलेला आहे? कारण जे आरोपी आहेत त्यांना अद्यापही अटक झालेली नाहीये। या प्रकरणामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे अशी या दोघांची नावं आहेत। पुण्यातील वाघोली भागातून गुन्हे शाखेने या दोघांना ताब्यात घेतलंय आणि गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये या दोघांची चौकशी सुरू आहे। काल सकाळी वाघ यांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि संध्याकाळी त्यांचा मृतदेह आढळला होता आणि त्यानंतर पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं या हत्येचा उलगडा करण्याचं। आणि जसं की आपण सांगतो, पोलिसांची अनेक पथकं त्यासाठी काम करत होती आणि अखेर गुन्हे शाखेच्या पथकाला काही सुगावा लागला आणि त्यानंतर वाघोली परिसरातून या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे। मात्र या हत्येचं नक्की कारण काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाही। कोणत्या कारणास्तव वाघ यांचं अपहरण करण्यात आलं आणि पुढे जाऊन त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र थोड्याच वेळामध्ये याचा उलगडा होईल। या हत्येच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे ते देखील थोड्या वेळामध्ये स्पष्ट होऊ शकतं। यामिनी, अगदी धन्यवाद मंदार, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।